कागदे. मगाशी बोलता बोलता बोलायचं राहून गेलं. बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे 11 महिन्याचा GR कंत्राटी स्वरूपामध्ये आम्हाला हे द्यावं मिळावं. बघा अजून एक आहे की आपला पेमेंटसाठी एक मुद्दा आहे. रात्री आम्ही जेव्हा प्रवास करत होतो तेव्हा 2 पिणारी लोक आमच्या समोर बसले होते. ते म्हणत होते की काय आमचं सरकार आहे, जर मी मुख्यमंत्री झालो तर एक लाईन महिलांसाठी ठेवीन आणि एक लाईन पुरुषांसाठी ठेवीन. फक्त आता देवेंद्रजींनी फक्त राजीनामा द्यावा आणि मी त्या जागेवर बसावा, एवढी त्यांची चर्चा चालू होती. आणि परत बोलता बोलता म्हणत होते ती की उतरेपर्यंत आपण त्यांचा राजीनामा मागूनच घ्यायचा. आणि दोघा जणांची एवढी युती झाली, एवढी बोलणं त्यांचं, असं वाटत होते की ते जाऊन आता देवेंद्रजींना राजीनामा द्यायलाच लावतात की काय. एवढं त्याच्यामध्ये एनर्जी भरली की आम्हाला, मी बसल्या बसल्या विचार केला की हे 2 पिणारी माणसामध्ये एवढी एनर्जी निर्माण होते. तर आपले बहुसंख्य या ठिकाणी सगळे प्रशिक्षणार्थी मुंबईला आझाद मैदानावर जात आहेत, हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. तर त्यांच्यामध्ये जर किती एनर्जी असायला पाहिजे. ह्या दोघा जणांची युती झाली तर ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना आवाहन करतायत. तर आपली अशी म्हणजे संघटन एवढं मोठं आहे तर आपल्यामध्ये किती एनर्जी यायला पाहिजे. असं मला वाटलं की मी तिथं गेल्यानंतर मला जर असं वाटलं की मला देवेंद्र साहेबांना या ठिकाणी जर बोलण्याची संधी मिळाली तर मी एकटी सगळ्या गोष्टी बोलू, असं वाटलं होतं की जर कधी देवेंद्र साहेब इथं येतील आणि या सगळ्या गोष्टी मी भडा या ठिकाणी मी त्यांना बोलेन. आणि आत्ताच्या आत्ता मी हा GR या ठिकाणी मी गेले आणि लगोलग हा GR मी मंजूर करून आणेनच, अशी माझ्या ती बसल्यानंतर त्या दोघांच्या गोष्टी ऐकून या ठिकाणी मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली. आणि मगाशी बोलता बोलता इथून सगळ्यांची या ठिकाणी मी स्पीच ऐकले. आणि आपले बालाजी पाटील चाकूरकर या ठिकाणी साहेब असतील, त्यांनी मगापासून आपल्यासाठी खूप या ठिकाणी मेहनत घेतली आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी या युवकांसाठी एवढं तडफदार नेतृत्व पाहिलं आहे की ते आपल्या सगळ्यांसमोर, बघा कुठले आमदार असतील, खासदार असतील, येतात खुर्चीवर बसतात, आपल्यासाठी आश्वासन देतात, बोलतात, सगळ्या गोष्टी मंजूर आहेत, हा हो करतात. पण मी बघते की मैदानामध्ये, या आझाद मैदानामध्ये आल्यापासून सगळे प्रशिक्षणार्थी बसले तेव्हापासून या ठिकाणी साहेब बसून आहेत. आणि मला वाटते की आपल्या प्रशिक्षणार्थ्यापेक्षाही जास्त कितीतरी पटीने त्यांच्या बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये एवढी एनर्जी आहे की मी परत एकदा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी विनंती करते की त्यांच्या या गोष्टीला, त्यांच्या या कार्यांना सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि सर खरंच धन्यवाद की आम्हाला कुणीतरी असं तडफदार नेतृत्व पाहिजे होतं बोलण्यासाठी की आमचे प्रश्न की त्यांच्यापर्यंत मांडावेत. हे असं तडफदार नेतृत्व आम्हाला मिळालं आणि ते तुम्ही आम्हाला हे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमच्या सोबत आहेत असं आश्वासन दिलं. त्याच्याबद्दल मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं परत एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि मला अजून बोलायचं बरंच आहे. बघा आपल्याला पेमेंटचा अजून एक मुद्दा आहे. हा 11 महिन्याचा GR तर आपण घेणारच, तो घेतल्याशिवाय आपण वापस तर जाणार नाहीत. बघा पेमेंटचं असं आहे की 10,000 मध्ये आपलं काही होत नाही, 8,000 मध्ये काही होत नाही, 5,000 मध्ये काही होत नाही. बघा आता हे सगळं मी याच्याही अगोदर मध्ये स्पीच मध्ये बोलले होते की पुरुषांना हा 10, 5 आणि 8 हा पगार परवडतच नाही. बघा हा पुरुषांना जर त्यांच्या, आता बरेचपैकी या ठिकाणी लग्न झालेले आहे जेंट्स, त्यांना त्यांच्या बायकोच्या ठिकाणी साडी, ब्लाऊज हे सगळ्या गोष्टी जर एका महिन्याला घेऊन द्यायचं म्हणलं, महिन्याचा खर्च म्हणलं तर 10,000 रुपये लागतो. मग एका महिन्याची पेमेंट जर एकाच बायकोवर खर्च करायला गेली तर बाकीचा खर्च तो कधी करणार आहे. त्याच्यामुळे 10,000 पेमेंट त्याला अजिबात परवडत नाही. त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी 25,000ची मागणी केली आहे. आणि बघा हे जर 11 महिने किंवा 6 महिने आहे, हे आपण जर मागितलं, सरकारने दिलं, हे द्यावंच आहे. आपले कंत्राटी स्वरूपामध्ये जरी आपण केलं तरी पण आपल्याला या ठिकाणी कायम त्याच्यामध्ये समावेशन सरकारने करून घ्यावं, ही पण आपली एक या ठिकाणी मागणी आहे. आणि या सगळ्या मान्य या ठिकाणी सरकारने आपल्या मागण्या पूर्ण कराव्यातच. त्याच्यासाठी आपण इथं ठाण मांडून बसलेलो आहोत. साहेबांनी आता सांगितलंय की आपल्याला जर वेळ आली तर जेलमध्ये जाऊन बसायचे आणि काहीच हरकत नाही बरं का. आता आपण जेलमध्ये जाऊन बसू. तसंही साहेबांनी सांगितलंय की आपल्या संध्याकाळच्या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय होईल, सकाळी ते आपल्याला सोडून देणार आहे, आपल्यावर काही कारवाई करणार वगैरे नाही. त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे, कुणीही जागेवरचं न हलता
आपला बघा जीवनामध्ये कुठला तरी पॉइंट असतो की त्या पॉइंटवर आपल्या जीवनाचं एक वळण वेगळं लागतं. तसं आपला ही शेवटचा एक टर्निंग पॉइंट आहे. असं प्रत्येकाने असं मला वाटतं की प्रत्येकाने समजावं की आपल्या जीवनामधला हा टर्निंग पॉइंट आहे. आता नाही तर कधीच नाही. आता एवढं या ठिकाणी तवा तापलेला आहे, खूप गरम आहे आणि त्यावर जर आता भाकरी भाजली तरच भाजणार आहे. आणि आता जर काही गेले, काही निसटले तर परत आपल्याकडे ही वेळ येणार नाही, संधी येणार नाही. त्याच्यामुळं आपले बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत, त्यांनी हा आपल्याला एवढं मोठं नेतृत्व आपल्या बाजूने करत आहेत, तर त्यांच्याही बाजूने आपण खंबीरपणे या ठिकाणी उभं राहायचं आहे. कुणीही या ठिकाणी हा मैदान सोडून जायचं नाही. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत एवढीच विनंती या ठिकाणी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना मी करते आणि माझे मी 2 शब्द संपवते. धन्यवाद.